सुद्धा गाव होतं. तुम्हाला काही संपर्क साधलेला होता का अशोक खरातांनी? गेले अनेक वर्ष हे नाव चर्चेत होतं. अनेक वेळा अनेकांनी सांगितलं चल जाऊन ये, आपल्या गावाजवळच आहे. माझं नशीब की मी गेलो नाही तर तुम्ही लोकांनी माझाच पहिल्यांदा फोटो दाखवला असता. बघा, जितेंद्र आव्हाड, पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा, अशोक खरातांबरोबर. हेडलाईन घेतली असती. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्राची ओळख हजारो वर्ष अनिष्ट प्रथेविरुद्ध उभा राहिलेला महाराष्ट्र अशी होती. आपण इतिहास सांगताना नेहमी बुद्ध अनिष्ट प्रथेविरुद्ध उभा राहिला आणि बुद्ध धर्माची स्थापना केली. इथल्या भेदभावाविरुद्ध उभा राहिला. इथे बसवेश्वरांना असो, महावीर जैन असो, तुकाराम महाराज, इथली संत परंपरा, इथला वारकरी संप्रदाय हा नेहमी अनिष्ट प्रथेविरुद्ध उभा राहिला आणि महाराष्ट्राचं एक जगामध्ये आगळं वेगळं असं नाव झालं. पण गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या पायऱ्यांवरतीच काळ्या जादूची चर्चा व्हायची. म्हणजे हा काळाने घेतलेला सूड आहे की काही माहित नाही, की ज्या कायद्याच्या राज्यात, ज्या कायदा मंडळामध्ये, ज्या कायदा केले जातात त्या मंडळाच्या पायऱ्यांवरती आपण काळ्या जादूची चर्चा करायचो. काळ्या जादूला राजश्रय मिळत गेला, काळ्या जादूला राजकीय आशीर्वाद मिळत गेला आणि तो वाढत गेला. फोटोमध्ये चांगल्यांचे फोटो आहेत. मला माहितीये 3:30 वाजता सकाळी पूजा व्हायची, 4:30 वाजता पूजा व्हायची. पण ह्याच्यातलं सर्वात मोठं आश्चर्याची गोष्ट ही की पोलीस इंटेलिजन्स काय करत होता. इतके वर्ष हे चालू असताना पोलीस इंटेलिजन्सला हे कसं समजलं नाही. पोलिसांनी इथल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना कसं काही सतर्क केलं नाही की कसं जाऊ नका. हे काय आहे. एरवी बोंबाबोंब करणारी माणसं आज कुठे आहेत. कारण का हा खान नाहीये, खरात आहे. हा जर खान असता तर. पण जे काही झालं ते महाराष्ट्राला शोभा देणारं नाहीये. ज्या महाराष्ट्रामध्ये आजही अध्यात्माला प्रचंड महत्व आहे, ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, समाज सुधारणेची दिशा दिली, बालविवाहाविरुद्ध उभा राहिला, स्त्री शिक्षणासाठी उभा राहिला, त्या महाराष्ट्रामध्ये काळ्या जादूला इतका मोठा राजश्रय. ही चौकशी कशी होईल, काय होईल, पुढे काय होईल, मला याच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. मला फक्त बोलायचं एवढंच आहे की महाराष्ट्र बदनाम होतोय. महाराष्ट्र एवढा कधी बदनाम झाला नव्हता. आपण जेफ्री एप्स्टीन बोलतोय, एप्स्टीन फाईल, त्याच्यात पण रक्ताचाच वापर केला गेला. त्याच्यात तर रक्त प्यायला गेलंय. आपण एप्स्टीन फाईल बद्दल जास्त चर्चा करत नाही. पण एप्स्टीन फाईल मधला सर्वात मोठा प्रकार काय माहितीये. लहान पोरांचं मांस खाल्ले गेलं आणि लहान पोरांचं रक्त प्यायलं गेलं. इथे काय, इथे एक बोट कापले गेलं आणि त्याचं रक्त काहीतरी म्हणे ते कुठेतरी टाकून त्याची पूजा करून मग ते काय करायचं. आणि अनेक जण एक दुसऱ्याची बोट तपासताना बघत होते, मस्करीत करत होते. हे जरा बोट दाखव रे तुझं. म्हणजे इतका संशय विधानसभेमध्ये व्यक्त होत होता. भले ती मस्करी असेल, पण आपलं बोट कापलंय काय लोक दाखवायचे, माझं बोट नाही कापलं, माझं बोट नाही कापलं. काय आहे. कुठे गेला तुमचा तो तुकारामाचा महाराष्ट्र. आणि नाशिक सारख्या पुण्यनगरीत हे घडतंय.
आणि काय मालमत्ता हो त्याची, ही मालमत्ता अशीच आली. चिंचुके म्हणजे नाशिकमध्ये चिंचुके काय नाशिकमध्ये चिंचांचे झाडं खूप आहेत. मी नाशिकचा आहे, त्यामुळे चिंचुके रस्त्यावर मिळतात. ते चिंचुके तो लाख लाख रुपयाला विकायचा यार, त्याच्यावर काय कलाकार कोण नाही, त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर व्हायला पाहिजे होता. एक चिंचुका जो 5 पैशालाही मिळत नाही, तो 1 लाख रुपयाला विकायचा, तिची अंगठी बिंगठी करून काहीतरी छाछू करून द्यायचा हातात. अनेक बडे लोक त्यांना भेटायला गेलेले. खरं तर आता खरातवरतीच सगळा गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याचा तपास पुढे होतोय. परंतु या सगळ्यामध्ये सहआरोपी या सगळ्या लोकांना केलं पाहिजे. हे बघा, महाराष्ट्राने नैतिकता बघितलेली आहे. नैतिकतेच्या आधारावरती अनेक राजीनामे बघितलेत. नुसतं हायकोर्टाचं एक स्ट्रिक्चर आले तर राजीनामा देणारे मुख्यमंत्री बघितलेत. एक वाक्य तोंडात गेलं म्हणून RR पाटलांचा राजीनामा बघितलाय. ताजमहलला गेलेल्या विलासराव देशमुखांचा राजीनामा बघितलाय. अरे इथे तर काळी जादू करणाऱ्या बरोबर पूजा करतानाचे तुमचे फोटो आलेत. नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा मागणं तर लांबच राहिलं. कोण मागणार, कोणाचा मागणार आणि कोण देणार? म्हणजे आज उद्या आणि परवा विधानसभेचा शेवटचा दिवस आहे. मला वाटतं उद्यापासून खराची चर्चा पण होणार नाही. जसं माझं मत आहे की एप्स्टीन फाईल बंद होण्यासाठी म्हणूनच अमेरिकेने इराणवर हल्ला केला. इराणवरती हल्ला करण्याचं दुसरं कुठलंच कारण नव्हतं. एप्स्टीन फाईलमध्ये जगभरातल्या नेत्यांचे जे काही विकृत चाळे आहेत आणि लहान पोरांचा मासाचा खिमा करून त्याचा पॅटीस खायचं आणि त्यांचं रक्त शोषून ते स्वतःच्या अंगात टाकायचं, हे जे एप्स्टीनचा जो काही प्रकार होता तो जगासमोर येऊ नये आणि त्याच्यामध्ये मोठी मोठी नावं गुंतली आहेत, त्यांची नावं बाहेर येऊ नये म्हणून इराण आणि इस्रायलाने हे सगळं युद्ध झालेलं आहे. पण ज्या संख्येने बायकांची संख्या बाहेर येते त्या खरातांच्या प्रकरणामध्ये, ते तर तोंडात बोट घालण्यासारखं आहे. तो एप्स्टीनला मागे टाकून दिलाय. याच्यात अजून काय म्हणजे काय बोलावं याच्यात. अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे अशी राज ठाकरेंचं. हे ठेचून बिचून काय होणार नाही. मानसिकता बदलली महाराष्ट्राची. महाराष्ट्राची मानसिकता मी तुम्हाला सांगितलं ना, या पायऱ्या आहेत ना, या पायऱ्यांवरती काळ्या जादूची चर्चा व्हायची. काळ्या जादूला राजमान्यता मिळाली, काळ्या जादूला विधानसभेमध्ये मान्यता मिळाली. हे सत्य नाकारू नका. हे महाराष्ट्राला हे सत्य माहिती आहे. महाराष्ट्राची मानसिकता सत्याचं वरदान जर काळ्या जादूला मिळालं असेल, त्या काळ्या जादू मधनच आपल्याला सगळं प्राप्त होऊ शकतं जर असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटायला लागलं तर मग त्यात आश्चर्य काय. परंतु हे सगळं प्रकरण मला वैयक्तिक कोणावरही जायचं नाही. जे वास्तव आहे ते तुमच्या समोर आहे. होणार काय? पोलिसांना कोणी फोन केलेत केस घेऊ नका म्हणून? कोणी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय? ते आरोपी नाहीत का याच्यात? ते आरोपी आहेत. पण ते आरोपी होणार आहेत का? नाही होणार. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. पण पक्षांतर्गत अजून त्यांच्यावर कोणतीही नाही, मला त्यांचा पक्ष आणि ते जाणो आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. अशी आहे का? तुम्ही स्वतः नाही, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. प्रश्न आहे की तुम्ही किती जवळ होतात त्यांच्या. तुम्हाला हे माहित नव्हतं काय सगळं प्रकरण? मग एवढ्या जबाबदार माणसाला हे सगळं प्रकरण माहित असताना पण महाराष्ट्रापासून ते लपवून ठेवणं. परंतु या सगळ्या संदर्भात आता
आता गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील, नितेश राणे असतील, हे मात्र सगळे गायब आहे. जर तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर खान असता तर आतापर्यंत तर खान असतं ते एव्हानं त्याचं ते मिरगाव जाळून टाकलं असतं, त्याचं घर जाळून टाकलं असतं, काय काय झालं असतं. मला त्याच्यात जायचं नाहीये. पण ही विकृत मानसिकता ही कुठल्याही धर्माची असते असो. जे राज ठाकरे बोलले तेच सत्याची ठेचून काढली पाहिजे. ती पार त्याचा चोळा चेंदामेंदा करून टाकला पाहिजे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्या अनिष्ट प्रथेविरुद्ध महाराष्ट्र उभा राहिला, वारकरी चळवळ उभे राहिली, स्वतः महात्मा फुले उभे राहिले, त्या अनिष्ट प्रथेला राजश्रय मिळतो आणि त्याचा एवढा मोठा गवगवा होतो. आणि आपल्याच संविधानावरती हात ठेवून शपथ घेणारे मंत्री महोदय रात्री जाऊन 3:30 वाजता तिथे पूजा करतात. अजून काय बोलावं याच्यावर. निलगाव आणि सिन्नरचे जे घरं आहेत, जे नागरिक घर झाले, त्यांना सत्ता पक्षाकडे घरं मिळते का? कारण त्यांनी 52 जागेवरती महाराष्ट्रभर यांनी जागा बळकावलेल्या आहेत, असंही त्यांच्या त्यांच्या करोडो रुपयाच्या जमिनी जर्मनीमध्ये येतो. काय तो मोठा माणूस आहे. ते खरात मिरगाव म्हणजे फार छोटं झालं. त्याच्या जर्मनीमध्ये जमिनी आहेत, जगभरात जमिनी आहेत त्या माणसाच्या. आरोपींना अटक केल्याच्या नंतर तिथे एक सामान्य किंवा कॉमन लॉ पाहायला मिळते. नाशिक जिल्हा कायद्याचा पालन हा शब्द नेहमी त्या आरोपीच्या मुलात बघायला मिळतो. अटक झाल्याच्या नंतर ही काही कृती केल्याच्या नंतर असं का होतं? हे बघा, माझा आत्ता ज्या कारवाई करतायत त्या सातपुते ताई ह्यांच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे. ती फार कडक IPS ऑफिसर आहे आणि ते सगळं ऑन रेकॉर्ड आणणार आहेत. आणि मला वाटतं मुख्यमंत्री महोदयही सोडतील असं वाटत नाही. आता हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, सत्य महाराष्ट्र समोर आणणं. आता राजकीय काही आपला गोंधळ होऊ नये म्हणून जर हे प्रकरण दाबलं जाणार असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव. पण महाराष्ट्रात परत हे कधी घडूच नये. आणि राजकीय माणसांनी वागताना नेहमी थोडासा महाराष्ट्राची जी सांस्कृतिक आणि पारंपरिक ओळख आहे ती लक्षात ठेवून वागलं पाहिजे. ह्याच्यासाठी काही केलं मुख्यमंत्र्यांनी तर योग्य होईल. साहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8 वाजता देशाला संबोधित करणार आहे. ज्यावेळेस त्यांनी 8 वाजता देशाला संबोधित केलं, कोणतरी महत्वाची घोषणा केली, काय सांगाल यावर? सध्या मी अशोक खरातवर बोलतोय. मला वाटतं त्याच्यापेक्षा अशोक खरात महत्वाचा आहे. असं आहे ना, तेच ना की बदललेला महाराष्ट्र आहे ना. जेव्हा या पायऱ्यांवरती काळ्या जादूची चर्चा होते आणि त्याला राजमान्यता मिळते, तेव्हा मग नागरिक का नाही विश्वास ठेवणार. तुमचे जर मोठे मोठे मंत्री 3-3 तास तिथे जाऊन पूजा करणार असेल तर त्या गावकऱ्यांना पण वाटणारच ना, ज्या आयला याचं नशीब बदललं, माझं कधी नशीब बदलणार, चला जाऊ त्याच्याकडे. उद्या मला जरी वाटलं अरे 4 मंत्री झाले यार त्याच्यामुळे, मुंबईत 10 लोक आहेत ज्यांच्या बदल्या त्यांनी करून दिल्यात. SRA मध्ये एक ऑफिसर आहे ज्याची बदली त्यांनी केली. सरळ सरळ बोलतायत की अख्खं शिक्षण खातं ते चालवायचे. त्या शिक्षण खात्याच्या मंत्र्याला विचारणार आहेत का पोलीस? काय विचारणार नाही. अशोक खरातच्या जे पाणी दिलं होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात तो निर्णय झाला होता. अहो, कोणाच्याही काळात निर्णय झाला असो, महाविकास आघाडीच्या झाला का युती सरकारच्या झाल्या, असा एखाद्या विकृत माणसाला जिवंत ठेवणं आणि त्याला मोठं करणं हा पाप ज्याने कोणी केलं असेल तो पापी आहे. हे काय मी काय सांगत नाही की आम्ही नाही केलं, त्यांनी केलं, त्यांनी नाही केलं, आम्ही केलं, काय माझं काय म्हणणं नाही आहे. अगं, तुकारामाच्या महाराष्ट्रात तुम्ही कुठल्या विकृताला मोठं करता हा प्रश्न आहे. तुम्ही मला प्रश्न विचारताना माझं मी काय उत्तरं दिली ती तुम्ही ऐकलेलीच नाही, तुम्ही आत्ता आलात. मी इथे होतो, माझं म्हणणं असं होतं तो त्यांचा प्रश्न, ते का भडकले तोही त्यांचाच प्रश्न, माझा प्रश्न थोडी आहे. अशोक खरात मामले को लेकर आप क्या कहेंगे? महाराष्ट्र में अंधश्रद्धा कानून जो है वो पास है। महाराष्ट्र की एक अपनी परंपरा थी, एक महाराष्ट्र का अपना नाम था, उसको पूरा मिट्टी में मिला दिया.
महाराष्ट्र का इतिहास है हजारों सालों का कि अनिष्ट प्रथा के खिलाफ महाराष्ट्र हमेशा खड़ा रहा, भेदभाव के खिलाफ खड़ा रहा, ऊंच नीच की लड़ाई में महाराष्ट्र खड़ा रहा, यहाँ चातुर्वर्ण के खिलाफ खड़ा रहा। वही महाराष्ट्र में काली जादू को इतना बड़ा ये सम्मान मिला है, ये देख के बड़ा दुख होता है। आपने कहा कि आपको भी कई बार जो है नहीं वो ठीक है, चलो वो तो चलते रहता है। मेरी तकदीर अच्छी जो वहां पे मैं नहीं पहुंचा, ये तो आप तो मेरा ही फोटो दिखा देता। सातारा प्रकरणावर आम्ही काय बोलायचं? 2 मंत्र्यांना मारलंय, अहो त्या मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे ना, राजीनामे दिले पाहिजे ना। मंत्र्यांना मारण्याची वेळ येते आणि ते मार खाऊन परत येतात इथे सांगायला आम्हाला मारलं म्हणून। अहो ते जाऊ द्या ना, मार खाल्ल्यानंतर ते विधानसभेत येऊन सांगतात आम्हाला मारलं। हे राजकारण काय स्तरावर गेलंय? मुख्यमंत्री हुशार आहेत, चाणक्य आहे, मुख्यमंत्री सांभाळून घेतील, पण त्या मंत्र्याला तर लाज वाटली पाहिजे की मी मार खाऊन आलोय। आणि हे आम्ही बोलत नाही ना, तेच सांगतायत। हा नाही, मला मान आहे की नाही, माझं स्वतःच काय आहे की नाही? मी मंत्रिमंडळातला मंत्री आहे आणि मला जर पोलीस आणि पोलिसांच्या संरक्षणात मारलं जाणार असेल तर याचा अर्थ मी मंत्री राहण्याला काय अर्थच नाहीये। राम तुमच्या मंत्रिमंडळात असं म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे होतं। महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी दाखवा ना स्वतःच की मी नाही हे सहन करणार। नैतिकता के आधार सर्वांना बोलवलेलं आहे, एक बोलावलेलं आहे सर्वांना। डिनर डिप्लोमसी नाही हो, ते निवडून आलेत म्हणून एक जेवण देणार आहे, त्याच्यात डिनर डिप्लोमसी कसली? नैतिकता के आधार पे इस्तीफा देना चाहिए। महाराष्ट्र ने आज तक वो बेचारे हमारे आर पाटिल गुजर चुके हैं, वो एक लफ्ज बोले थे तो उनका इस्तीफा लिया था। ताजमहल हाज होटल पहुंचे हुए विलासराव देशमुख का इस्तीफा लिया था। ऐसे कई इस्तीफे सिर्फ नैतिकता के आधार पे लिए गए। यहाँ तो एक काला जादू करने वाले आदमी के साथ पूजा करते हुए देखे गए हैं। हमको कोई नैतिकता बाकी नहीं है, हम कुछ नहीं कर रहे।